ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ओबीसींच्या जागेवर मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्या, नवनाथ वाघमारे। जालन्यात ओबीसी मतदार मोठ्या संख्येने असल्यानं दलित, मुस्लिम आणि ओबीसींची भूमिका महानगरपालिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे। या निवडणुकीत ओबीसींच्या जागेवर मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्या। बोगस कुणबी प्रमाणपत्र काढणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाचे सर्वच उमेदवार निवडणुकीत पाडू, असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिला आहे। वंचित बहुजन आघाडीसोबत जो पक्ष युती करेल त्याला फायदा होईल, असा अंदाज देखील वाघमारे यांनी व्यक्त केला आहे। पाहूया ते काय म्हणतात। नगर परिषद निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहे। विधानसभेतही त्यांचं मतदान जे आहे ते निर्णायक ठरलं। आता महानगरपालिकेत वंचितच्या उमेदवाराबाबत आपण काय भूमिका घेणार आहे? आता आणखी वंचित बहुजन आघाडीची कोणासोबत युती झाली नाही झाली अद्याप काही आणखी स्पष्ट नाही, परंतु नक्कीच आता या मागच्या नगरपालिकेच्या निकालानुसार 104 नगरसेवक 5 नगराध्यक्ष आल्यामुळं मला तरी वाटतं त्यांच्यासोबत पक्ष आता युती करण्यासाठी सरसावलेले आहेत आणि पक्ष त्यांच्यासोबत युती करतील आणि युती केली तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीला त्याचा फायदा होईल आणि त्यांच्यासोबत जो युती करेल त्यांना सुद्धा नक्कीच फायदा होईल। कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसींची बाजू कणखरपणे गेल्या 2-3 वर्षापासून घेतलेली आहे। बाकी कुठलेही पक्ष ओबीसींच्या बाजूने बोलत नाही, ओबीसींची बाजू घेत नाहीत। मग बाळासाहेबांनी बाजू घेतली आणि बाळासाहेबांच्या सोबत जर पुन्हा गेले, ओबीसींच्या विचाराचं कोणी पुन्हा एकत्र आलं तर नक्कीच ओबीसी बाळासाहेबांच्या पक्षाला आणि सोबतच्या पक्षाला सुद्धा सहकार्य करील, मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं नक्कीच त्यांचा फायदा होईल। आणि ज्यांनी ओबीसींना फसवण्याचं काम केलंय त्याला ओबीसी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।